यम्मी आणि टेस्टी। आजच्या माझ्या रेसिपीचं नाव आहे कढी भजी। त्यासाठी मी घेतले 100 ग्राम दही, त्यात टाकले स्वादानुसार मीठ, हळद, अद्रक लसूणचं पेस्ट आणि 2 चमचे बेसन आणि फोडणीसाठी घेतलंय मी राई जिरं, मिरची, कढीपत्ता आणि याच्यासाठी हे जे साहित्य घेतलं त्यात आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे। पाणी टाकून आपल्याला छानपैकी ढवळून घ्यायचं आहे। छान व्यवस्थित ढवळून झालंय आपलं आणि इथे फोडणी दिली, ती पण चांगली गरम झाली आहे व्यवस्थित। आता आपण ह्याच्यात टाकूया हिंग, थोडंसं हिंग टाकलं आहे मी आणि ह्याच्यामध्ये इथे ढवळलेली दही सगळं आहे सामान ते आपण मी ह्याच्यात टाकते। याला कढ येईस्तोवर आपण थोडं वाट बघूया, तोपर्यंत मी भजी कशी करायची ती रेसिपी तुम्हाला सांगते। बघा, मी भजी बनवण्यासाठी साहित्य घेतलंय, थोडीशी मेथी कापून घेतली बारीक, त्याच्यात मी टाकले हळद, हिरव्या मिरच्या, अद्रक लसूणचं पेस्ट आणि चण्याचं पीठ। त्याला आपण थोडंसं असं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचंय। जास्त पातळ पण नाही करायचंय आणि जास्त घट्ट पण नाही करायचंय आपल्याला। हे बघा, आपलं हे मेथीचं पुरण असं व्यवस्थित तयार झालेलं आहे। त्याच्यानं कढईत मी तेल ठेवलं आहे आणि आपल्याला छोटे छोटे असे हाताने भजी करायची आहे। भजी माझी टाकून झालेली आहे, तोपर्यंत आपलं कढी आपली चांगली कड आलेली आहे कढीला। हे बघा, मस्तपैकी कढीचा रंग पण खूप छान दिसतोय, पिवळा धमक। ही बघा, भजी अशी छान तयार झालेली आहे, ती मला आता काढून घ्यायची आहे। आता ही काढलेली भजी आपल्याला ह्या कढीत सगळी टाकायची आहे। ही बघा अशी, आणि याला 10 मिनिटं असं ढवळा आणि 10 मिनिटं जरा कढ येऊ द्या। हे बघा, आपली कढी मस्त भजी कढी तयार झालेली आहे। जिरा राईस बरोबर आपण मस्त मजेशीर खाऊ शकतो। यम्मी आणि टेस्टी।